म्हसळ्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला भगदाड. खासदार तटकरे साहेब गरजले. हिंदुत्व विचारधारेचा पक्ष सोडणार नाही. विकासापासून 30 वर्ष वंचित राहिलेल्या कांदळवाडा गावाने पक्षांतराचा पण मोडला आणि धरली विकासाची साथ. वाकू पण मोडणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा शिवसेना पक्ष सोडणार नाही असा पण घेतलेल्या म्हसळा तालुक्यातील सेनेच्या कट्टर कांदळवाडा ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी खासदार सुनील तटकरे यांच्या विकास कामांना प्रेरित होऊन अखेर गावाच्या विकासासाठी कांदळवाडा गावाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकासरथात जाण्याचा निर्णय घेतला. म्हसळा तालुक्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. 1994-95च्या कालखंडापासून देशाचे आणि राज्याचे राजकारणात बरीच काही उलथापालथ झाली. सत्ता आली आणि गेलीही. अनेक कट्टर शिवसैनिक पदाधिकारी शिवसेना सोडून आजीमाजी झाले. परंतु मागील 30 वर्ष विकासापासून वंचित राहिलेल्या, हजार मतांचा गठ्ठा असलेल्या, हिंदुत्व विचारधारेची कास धरलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला कांदळवाडा ग्रामस्थांना अखेर जय महाराष्ट्र करावा लागला आहे. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कांदळवाडा ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा रोवला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी त्यांच्या विकास निधीतून बापदेव मंदिर सभागृह बांधकामासाठी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचे भूमिपूजन खासदार तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. साहेब, आमच्या गावात याल म्हणून आम्ही तुमची अनेक वर्ष वाट पाहत होतो. अखेर आज सुवर्ण दिवस उजाडला, असे मनोगत गाव महिला अध्यक्षा आणि सरपंच पांडुरंग बने यांनी मनोगतात व्यक्त करताना सांगितले. आयोजित स्वागत कार्यक्रमात खासदार तटकरे यांनी मनोगत व्यक्त करताना कांदळवाडा गावाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही याची ग्वाही देताना आम्ही आमचे काम केले आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतपेटीत घड्याळाचा गजर करीत दिलेल्या वचनाची पूर्तता करावी असे आवाहन केले. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.